प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 23 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आज तर सारंगच्या तोंडाला फेस आलाय प्रेक्षकांनो, कारण त्याने आज जे काही रक्कम वगैरे ऐकली आहे ना या शिरी आणि सौ स्पर्धेची, त्यामुळे त्याला टेन्शनच आलंय. आता त्या माणसाने सांगितलं की सगळ्या मुळशीमध्ये होर्डिंग लावा या स्पर्धेचे, चर्चा करा या सगळ्या स्पर्धेची. आता सयाजीराव त्या माणसाला म्हणजे कन्फर्मेशन देऊन टाकतो की तुम्ही म्हणता अगदी तसंच होईल, काही काळजी करू नका. मग आता तो माणूस म्हणतो, तो जो कश्यप आलेला आहे ना मार्केटिंग करायसाठी, तो म्हणतो की आता तुम्ही की नाही होल्डिंग वगैरे लावायला सुरुवात करा आणि ऑल द बेस्ट हा स्पर्धेसाठी. आता सारंगला लक्षात येते आपल्याला एवढे पैसे द्यायचे म्हणजे आपण 100% कर्जबाजारी होऊ आणि सगळं टेन्शन आपल्याच डोक्याला आहे, कारण सगळं कर्ज त्याच्याच नावाने घेतलं गेलंय प्रेक्षकांनो. आता सुरुवातीला या माणसाने सगळी स्ट्रॅटर्जी समजून सांगितली आहे ऐश्वर्याला. ऐश्वर्या काय सगळ्या गोष्टीला हो करते. त्या कश्यपला ऐश्वर्या म्हणते, सर तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल. आता जानकी आणि अवंतिका मंदिरात होत्या, काल आपण पाहिलं. तर आता जानकीने देवी आईकडनं आशीर्वाद घेतलाय. आता ती पुढे म्हणते कशी, अंबाबाई तुझे आशीर्वाद असेच पाठीशी असू देत आणि लवकरात लवकर माझं कुटुंब एकत्र येऊ देत. आता अवंतिकाला ती पेढा देते आणि म्हणते, तोंड गोड कर ग अवंतिका, किती छान बातमी दिली आहेस. अवंतिका म्हणते, अहो वहिनी मी डाएटवर आहे. जानकी म्हणते, चल कसले डाएट वगैरे करतेस ग माझ्या समोर, मी राजगिऱ्याचे लाडू पण देणार आहे तुला करून. अवंतिका म्हणते, वहिनी पण मला कसे करायचे ते पण शिकवा, नाहीतर सौमी मला टॉन्ट मारत असतो, नुसती खात असतेस, तुला काही येत नाही करता वगैरे वगैरे. जानकी म्हणते, असं म्हणता का तुला भाऊजी, थांब बघतेस त्यांच्याकडे. आता तेवढ्यात तिथे स्पर्धेची लगेच मार्केटिंग पण सुरू झाली आहे. श्री आणि सौ मुळशी स्पर्धा 2025 असे होल्डिंग्स त्या मंदिराच्या समोर लावण्यात येतात. जानकी ते होल्डिंग वाचते आणि जवळपास गावातले सगळेच लोक ते होल्डिंग वाचतात. आणि प्रेक्षकांनो, तिथे ना म्हणजे स्पॉन्सरशिप सुमित्रा एंटरप्राइजेस आहेत. आता अवंतिका ते जानकीला दाखवून देते, ते बघा वहिनी, अहो वहिनी बघा, स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. अरे बाप रे बाप, म्हणजे सारंगच्या खिशाला मोठं भुगदंड आहे प्रेक्षकांनो. आता जानकीच्या ते लक्षात येतं सगळं. जानकी म्हणते, बाप रे, याचाच अर्थ स्पॉन्सर्ड बाय ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे. आता ऐश्वर्या आणि सारंग काय करतायत हे जानकीला काही नव्याने सांगायला नको, पण जानकीने त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी फॉर्म घेतलाय आणि तो फॉर्म घेऊन ती घरी येते. आता इकडे सयाजीराव फोनवर सगळ्यांना सांगतोय आमंत्रण देऊन की या स्पर्धेमध्ये भाग घ्या, असं करा तसं करा, प्रत्येकाला कॉल करताय. बरं, ऐश्वर्या त्याच्या बाजूलाच उभी राहून फोनवर ती सुद्धा आमंत्रण देतीये की या स्पर्धेमध्ये नक्की भाग घ्यायचा आहे, आपली कंपनी स्पॉन्सर आहेत. हे दोघे जण आजूबाजूला उभं राहून कसे काय बोलतायत ते मला समजलंच नाही. सारंग तिथेच आहेत आणि आता सारंगला टेन्शन आलंय. आता तो या दोघांना जरा डिस्टर्ब करत म्हणतो, ओ ओ ओ फोन एक्सटेन्शन जरा राहू द्या ना तुमचे फोन बाजूला. ओ सासरे बुवा, मी काय म्हणतो जरा ऐकताय का माझं. प्रेक्षकांनो, सारंगला डोकं नाही असं नाही, पण ऐश्वर्यानं त्याचं धक्कूच देत नाही काही. आता पुढे बघा काय झालंय. सारंग म्हणत असतो, ऐका ना माझं, अहो मी काय म्हणतोय. ऐश्वर्या म्हणते, कामाचे कॉल चालू आहेत ना सारंग, काय मध्ये मध्ये करताय. आता सारंग म्हणतो, अहो काय ऐश्वर्या, आतापर्यंत 5 लाखाचा धुरळा उडालाय हो, आता किती खर्च करणार आहेत तुम्ही. ऐश्वर्या म्हणते, काय सारंग, काय विचार करता तुम्ही, अहो छोट्या मोठ्या गोष्टींचा काय विचार करताय, जरा मोठा विचार करा ना. आपण लोन घेतलंय की नाही तिसऱ्या पार्टीकडनं. मग सारंग म्हणतो, अहो पण ते लोन नाही फेडलं आपण तर फोन मलाच येतील ना. आता ऐश्वर्या त्याला फितवत म्हणते की हे बघा सारंग, काय काळजी करू नका. सारंग म्हणतो, अहो काय काळजी करू नका ऐश्वर्या, अहो हे जर आपलं सगळं व्यवस्थित नाही झालं तर कशात काय नाही फाटक्यात पाय. आधीच ते इव्हेंटचं सगळं सुरू झालं. आणि आता सयाजीराव म्हणतात, काय जावाई बापू, काय लहान लेकरासारखी किरकिर करू लागले तुम्ही. अहो एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या तर थोडाफार खर्च करावाच लागतो ना, आणि तुमच्याच भल्याचं चाललंय ना हे सगळं. अहो आधी तुम्ही पैशाचा विचार करणं सोडून द्या, आता पैशाचा पाऊस पडणार आहे तुमच्यावर, काही टेन्शन घेऊ नका. सारंग म्हणतो, अहो काय काळजी करू नका म्हणताय तुम्ही, धो धुतला नाही मला म्हणजे मिळवलं. अहो सगळं कर्ज माझ्याच नावावर आहे. मला सांगा ऐश्वर्या, हा इव्हेंट झाल्यानंतर ते मला मदत करतील का. ऐश्वर्या म्हणते, अहो का नाही मदत करणार, आपण भाग घेऊ नये या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा जिंकू. हे बघा सारंग, म्हणजे आपल्याला ना मस्त टॅलेंट दाखवायचे तिथे. फेस व्हॅल्यू मला आहे, फक्त आता तुम्हाला मिळणार आहे एवढंच.
सारंग म्हणतो, अहो माझ्या तोंडाला फेस येईल हो. हे कसं झालंय ऐश्वर्या, घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं. अहो ऐश्वर्या, मी काय म्हणतोय, पुन्हा एकदा विचार करा ना. गरज आहे का हे सगळं करायची? आपल्याला जमेल का हे सगळं? ऐश्वर्या ऐका ना हो माझं थोडंफार. ऐश्वर्या म्हणते, अहो काय सारंग, का नाही जमणार? मी आहे ना तुमच्या मागे. आणि एकदा का आपण स्पर्धा जिंकली ना की पैसाच पैसा हो. आणि मी आहे ना, मी टॅलेंटेड आहे हो. आणि तसे आपण ही स्पर्धा जिंकल्यावर शेतकरी ॲप लॉन्च करू ना. कंपनीला आपण पैसे परत देऊन टाकू. अहो जेव्हा स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ ना, तेव्हा पहिली स्पर्धा आपणच जिंकणार आणि आपल्या दोघांचंच नाव असणार आहे यामध्ये. मला तर आता असं वाटलंय प्रेक्षकांनो की ऐश्वर्यालाही जरा डोकं कमीच आहे. ती काहीच्या काही आणि कुठल्या कुठे बरळतीये. म्हणजे तिलाही पुढचे धोके दिसत नाहीयेत जे सारंगला दिसताय. म्हणजे मला सांगा बरं, सारंगला डोकं आहे की नाही, पण तो ऐश्वर्याच्या जास्ती नादी लागतो, हे तितकंच खरं आहे. तर आता इकडे जानकी आणि ऋषिकेशलाही तेच टेन्शन आलंय जे सारंगला आलंय. जो सत्सद विवेक बुद्धीने विचार करतो ना प्रेक्षकांनो, त्याला पुढचे हे सगळे टेन्शन दिसत असतात. आता पुढे बघा काय झालंय. ऋषिकेश जानकीला ते पॉम्पलेट दाखवतो आणि म्हणतो, बघ अगं हे काय भानगड आहे. आता ही जानकी म्हणते, हो ऋषिकेश मी बघितलं ते. अहो सगळीकडे होल्डिंग्स लावण्यात आलेत. मार्केटिंग आणि जाहिरात एवढी जबरदस्त आहे की विचारूच नका. मला तर वाटतंय या सगळ्यासाठी भरपूर पैसा खर्च करण्यात आलेला दिसतोय. अगदी पाण्यासारखा पैसा वाहलेला आहे सारंग भाऊजीने आणि ऐश्वर्याने. अहो खूप मोठा इव्हेंट करतायत ते, म्हणजे पैसा पण तेवढाच खर्च झाला असेल ना. आता ऋषिकेश म्हणतो, अगं मोठेपणा करण्यासाठी काहीही करायला चाललेत हे. त्या ॲपच्या लॉन्चसाठी हा एवढा मोठा खर्च चाललाय ना. जानकी म्हणते, हो ना, इव्हेंट तर मोठाच आहे आणि शिवाय त्यांचे स्पॉन्सर्स आणि तो मार्केटिंग करणारा तो माणूस, मोठ्या मोठ्या कंपन्यांची टाईप. सारंग आणि ऐश्वर्या भरपूर खर्च करतायत असं दिसतंय खरी. तर आता ऋषिकेश म्हणतो, म्हणजे हे ॲप जर सक्सेसफुल झालं तर त्यांना फायदाच फायदा होईल. जानकी म्हणते, त्यांना फायदा झाला तर आपलं नुकसान होईल का ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, अगं आपलं काय नुकसान होईल? आता ही जानकी त्याला आठवण करून देते, रादर त्याला समजावून सांगते. असं काय करतं ऋषिकेश? अहो जर एकाच म्हणजे सारखेच ॲप्लिकेशन लॉन्च झाले तर कॉम्पिटिशन नाही का वाढणार? त्यांचं ॲप्लिकेशन, आपलं ॲप्लिकेशन, मग आपल्याला जरा जास्ती टेन्शन, कॉम्पिटिशन टफ असणार आहे. ऋषिकेश म्हणतो, तुझं बरोबर आहे ग जानकी, मी या गोष्टींचा विचारच नव्हता केला, पण आता काय करायचं? आता जानकी थोडा विचार करते आणि म्हणते, एक उपाय आहे. म्हणजे कुठलीही स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर आपण समोरच्याला थांबवू शकत नाही ना ऋषिकेश. आपल्याला समोरच्याला हरवून पुढे जावं लागणार ना. मग बघा आपण नक्कीच पुढे जाऊ. आता ऋषिकेश म्हणतो, म्हणजे तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे? आता ही जानकी ऋषिकेशला म्हणते, अहो म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक मस्त कल्पना आली आहे. आता तुम्हाला पुढची स्टोरी सांगू का प्रेक्षकांनो, काय होणार आहे? आता ऋषिकेश आणि जानकी ही 25 लाखाची रक्कम जिंकणार आहे आणि सारंग होणार आहे कर्जबाजारी. त्यामुळे सगळ्यात आधी यांच्या घरी कोणी येऊन राहील ना, तर त्या म्हणजे आजी असणार आहे. आता या आजीने काय कांड केलंय ना शेवटी ते बघत राहा. तर आता ह्या जानकीने त्याला एक कल्पना सांगितली आहे, पण ती आपल्याला ऐकवलेली नाहीये. आता पुढचा सीन दाखवलाय त्यांनी लगेच. अवंतिका आणि सौमित्र या दोघांना सुद्धा या मार्केटिंगचे पुढचे धोके दिसतात. आता हा सौमित्र अवंतिकाला म्हणतो, वेडा झालाय का सारंग? काय खूळ घेऊन बसलाय डोक्यामध्ये? असे स्पॉन्सरशिप करणं वगैरे खायचं काम आहे का? मला नाही वाटत सारंगचं डोकं ठिकाणावर आहे. मग अवंतिका म्हणते, अरे सौमी, पण हे सारंग भाऊजींचं डोकं नाहीच आहे, ते ऐश्वर्याचंच डोकं आहे. रिमोट कंट्रोल ऐश्वर्याच्याच हातात असतो ना सारंग भाऊजीचा. सारंग भाऊजी कधीच स्वतःचं डोकं चालवत नाही रे. आता सौमित्र म्हणतो, तुझं बरोबर आहे रे ग अवंतिका, पण काय ना, हे सगळं दादा वहिनीच्या ॲपसाठी चाललंय. दादा वहिनी शेतकरी म्हणजे शेतकरी ॲप लॉन्च करतायत ना, मग म्हणून मुद्दाम ऐश्वर्याने पण ते एक नवीन ॲप लॉन्च केलंय दादा वहिनीच्या कॉम्पिटिशनसाठी. अवंतिका म्हणते, पण हे सगळं भयंकर आहे. आता सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, पण ऐश्वर्याचं ॲप हिट झालं तर दादा वहिनीला नुकसान होईल ना. अवंतिका म्हणते, हो ना, तिला हेच हवंय सौमी. एक्झॅक्टली तिला दादा वहिनीलाच हरवायचंय. तिला स्वतःच्या हिमतीवर कुठे स्वतःची कंपनी उभी करता येते, म्हणून ऋषिकेश जानकी वहिनींना हरवायचंय तिला. मुद्दाम करते ही ऐश्वर्या. पण मला वाटतं सौमी, तू सारंग भाऊजीशी बोलून बघावं, म्हणजे काही फायदा झाला तर बरं आहे ना. आता सौमित्र म्हणतो, नाही गा अवंतिका, काही फायदा नाहीये. आपण ना शहाण्याला समजावू शकतो, पण समजूतदार माणसाला कळायला हवं ना. अगं शहाण्याला समजूतदारपणा आपण देऊ शकतो, पण एखाद्याला जर शहाणपणा घ्यायचाच नसेल तर आपण काय करणार? मला सांग बरं. मला नाही वाटत सारंग समजेल. मुळात त्याच्यातनं समजूतदारपणा नाहीच आहे. तो त्या ऐश्वर्याच्या वडिलांच्या आणि ऐश्वर्याच्या डोक्याप्रमाणे चालतोय. त्यामुळे आपण त्याला कितीही काहीही सांगितलं ना, तरी मला नाही वाटत तो आपला ऐकेल.
मुळात सारंगमध्ये समजूतदारपणा नाहीच आहे ग. त्यांचं ऐकून तो पैसे गुंतवतोय, त्याला का कळत नाहीये त्याचं हे नुकसान होईल. मीडियावाले त्याचं ऍप लॉन्च करतील आज, पण ते ऍप वर्क होईल नाही होईल, पण या सगळ्यामुळे दादाच्या कंपनीचं नुकसान होणार आहे हे खरं आहे. मग आता ही अवंतिका म्हणते, अरे पण दोन्ही भावांचं नुकसानच होणार आहे ना सौमी. अरे काय रे, ती ऐश्वर्यामुळे ना दादा वहिनी आधीच सफर करताय. मला वाटतं सौमी, आपण ना काही करायला हवं या सगळ्या स्पर्धेसाठी, आणि हे सगळं काहीतरी कुठेतरी थांबेल रे. सौमित्र म्हणतो, अगं पण आपण काय करणार आहोत, त्यांनी बोर्डिंग वगैरे लावलेत, हे सगळे इन्व्हलप छापलेत, आता नाही काही करता येणार आपल्याला अवंतिका, मला नाही वाटत आता काही होईल. पण आता अवंतिकाने ठरवलंय प्रेक्षकांनो की तिचे कॉन्टॅक्ट्स वापरून या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि ऐश्वर्याला मात द्यायची. ती आता सौमित्रला म्हणते, ठरवलं ना सौमित, आपण काहीही करू शकतो. आपण हे कॉन्टॅक्ट्स म्हणजे हे स्पर्धा होण्याची थांबवू नाही शकत, पण त्याचा रिझल्ट आपण बदलू शकतो. सौमित्र म्हणतो, म्हणजे? आता अवंतिका म्हणते, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे सौमी. आता मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षकांनो, मजा येणार आहे पुढचे भाग बघायला. आता अवंतिका आणि सौमित्र दोघेही त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्या हॉलमध्ये पोहोचलेत. आता आज तर फक्त त्यांनी नावं वगैरे लिहून घेतले स्पर्धकांचे. ऐश्वर्या, सारंग सगळेच जण तिथे आलेत बरं का. आता ऐश्वर्या त्या कश्यपला आली आहे तिथे भेटायला आणि म्हणते, अरे वा, आलात तुम्ही, आता स्पर्धेमध्ये आम्हीच जिंकणार बरं का. काय हो मिस्टर कश्यप, नाही म्हणजे हे विशफुल थिंकिंग करू नका, ही कमिटमेंट द्या मला की या स्पर्धेमध्ये आम्हीच जिंकू. सारंग आता होला हो करत असतो. आता ते कश्यप म्हणतात, मॅडम तुम्हाला कसलं कमिटमेंट हवंय, म्हणजे ऐश्वर्या आता डायरेक्ट फिल्डिंग लावते की काही झालं तरी आम्ही दोघं जिंकू हेच अनाउन्समेंट करायची, पण असं थोडी होतं. आता ऐश्वर्या त्या कश्यपला म्हणते, हे बघा, काही झालं तरी आम्ही स्पर्धा जिंकणार आहोत हे लक्षात ठेवा. मग आता ही ऐश्वर्या त्याला असं कमिटमेंट देतच असते. तेवढ्यात मागे सौमित्र आणि अवंतिका आलेत आणि आता ऐश्वर्याला ते खोडतात बोलताना आणि म्हणतात, स्पर्धा कोण जिंकेल आणि कोण नाही ही येणारी वेळच ठरवणार आहे. आता अवंतिका आणि सौमित्रा बघून ऐश्वर्या पांढरी पडली आहे, पण आता हेच नाही, तिथे जानकी आल्यावर तिला जास्ती मोठा झटका बसलाय. मग आता सौमित्र म्हणतो, त्यासाठी आम्हाला खेळामध्ये सहभागी व्हावं लागेल. सारंग सौमित्राकडे बघतच राहतो. आता ते कश्यप म्हणतात, अरे वा सौमित्र सर, अवंतिका मॅडम तुम्ही इथे. आता अवंतिका म्हणते, हॅलो कश्यप सर, गुड टू सी यू. मग आता सारंग म्हणतो, तुम्ही ओळखता का यांना. आता ते कश्यप सारंगला म्हणतात, हो अहो ओळखतो, म्हणजे काय, किती मोठं नावाजलेलं नाव आहे हे, मुंबईच्या लॉ सर्कल मधली मोठी नावं आहेत बाबा अवंतिका आणि सौमित्र सर. अहो आमच्या जवळच्या मित्राचे लीगल ऍडवायझर आहे हे. खरं तर आमच्यासाठीच त्यांना वेळ नाहीये, आम्ही तर त्यांना खूपदा म्हणलो होतो. तुम्ही एकमेकांना कसे ओळखता सौमित्र सर, तुमचं रणदिवेशी काय कनेक्शन आहे. मग आता सौमित्र म्हणतो, हो ऍक्च्युली हा माझा लहान भाऊ आहे आणि ही त्याची बायको आहे, पण आता सर आपण लवकरच एकत्र काम करतोय आणि आता तशी वेळ पण आली आहे. आता हे बोलल्यानंतर ऐश्वर्याला टेन्शनच आलंय. अवंतिका म्हणते, ऍक्च्युली सर आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलोय, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना नक्की त्याचा. आता ऐश्वर्या आणि सारंग दोघांकडे बघतच राहतात. आता बघा प्रेक्षकांनो, ते कश्यप म्हणतात, अरे सर तुमच्यासारखी मोठी कंपनी जर आमच्या स्पर्धेला लाभली तर आमच्या कंपनीचं आणखी जोरदार मार्केटिंग होणार आहे. गुड टू सी यू अवंतिका मॅडम आणि गुड टू सी यू सौमित्र सर. काही हरकत नाहीये, तुम्ही फॉर्म भरून घ्या स्पर्धेसाठी. आता सौमित्र आणि अवंतिका दोघे जण फॉर्म भरतायत तेव्हा ऐश्वर्याला कसं तरी होतं बरं का. ऐश्वर्या त्या दोघांना म्हणते, ही काय कोर्टातली केस आहे काय तुमची, जिंकणार तर मीच, तुम्ही कसले जिंकताय तिथे, तुम्हीच काय, या जगात कोणीच असं नाहीये जे मला हरवू शकेल. आता तेवढ्यात तिथे ऋषिकेशने एंट्री मारली आहे आणि ऋषिकेश म्हणतो, कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. असं म्हटल्यावर आता जानकी ऐश्वर्या दोघी एकमेकींकडे बघायला लागतात. आता जानकीची एंट्री, जानकीने प्रवेश करताच ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघू लागते. जानकी आल्यावर डफडे बिफडे वाजवलेत आणि आता ही जानकी ऐश्वर्याला डिवचत म्हणते, एक असतो तो आत्मविश्वास जो आमच्यात आहे आणि दुसरा असतो तो फाजील आत्मविश्वास जो तुझा आहे ऐश्वर्या. येणारा काळच आता ठरवणार आहे की वेळ कोणाची आहे, तुझी का माझी. असं म्हणल्यावर ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघायला लागते आणि सारंग सुद्धा. 5 मिनिटं तर हे सगळे एकमेकांकडे बघताय असंच दाखवलंय त्यांनी, पण आता जानकी मस्त टोला मारते या ऐश्वर्याला. ती म्हणते, कमाल आहे ना ऋषिकेश, स्पर्धा होण्याच्या आधीच कसं काय ठरवलं जातंय कोण जिंकणार आहे ते. म्हणजे आता या ऐश्वर्याची चिटिंग पकडली आहे जानकीने. जानकी म्हणते, बोलायपेक्षा करून दाखवलं ना तर ते जास्तीच चांगलं आहे. काय ग अवंतिका, बरोबर बोलते ना मी. अवंतिका म्हणते, बरोबर बोललात वहिनी, अगदी बरोबर. मग आता हे कश्यप म्हणतात, आपण कोण. मग जानकी तिची ओळख सांगते की मी जानकी ऋषिकेश रणदिवे.
आणि ऋषिकेश सांगतो की मी ऋषिकेश रणदिवे आणि मी सुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार आहे, या दोघांचा मी मोठा भाऊ आहे असं म्हटल्यानंतर हे सगळेच जण बघतच राहतात. आणि मग हा सौमित्र म्हणतो, हो सर, आम्ही तिघेही भाऊ आहोत, एकाच घरातले आणि एकाच कुटुंबातले. ते कश्यप म्हणतात, अरे वा, एकाच कुटुंबातले 3 भाऊ, इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. अहो, तुमच्यामुळे मला ना फायदाच फायदा होणार आहे असं दिसतंय खरं. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांचा फायदा या कश्यपला होणार यात शंका नाहीये. म्हणजे तिघांचे भांडण आणि चौथ्याचा लाभ असं म्हणायला हरकत नाहीये. बट आगे आगे देखिए होता है क्या. आता जानकी म्हणते, बघूयात ना या स्पर्धेमध्ये कोण कसं जिंकतं ते. आता जानकीने त्या स्पर्धेचा फॉर्म भरायला सुरुवात केली आहे आणि आता तिथे सगळेच जण आहेत, फॉर्म भरतात. आता ते फॉर्म भरतानाच त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं टाइमपास दाखवलाय प्रेक्षकांनो. ऐश्वर्या पण फॉर्म भरते, मग ते अवंतिका, सौमित्र पण फॉर्म भरतात. आता तिथे एक सुधांशू नाईक म्हणून अँकर आलाय आणि तो आता स्पर्धेचे सगळे रूल वगैरे समजून सांगतो. ते अँकर आल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी. मग आता ते म्हणतात, नमस्कार नमस्कार मंडळी, मी सुधांशू नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मी या कार्यक्रमामध्ये. सगळेजण टाळ्या वाजवतात त्या अँकरसाठी. आता ते पुढे म्हणतात, तुम्ही सगळी लोक हुशार आहात, तुम्हाला सगळं माहिती असणार आहे, पण जे मला माहिती आहे ते तुम्हा कोणाला माहितीच नाहीये. स्पर्धेचे नियम सांगावे लागतील ना तुम्हाला. चला तर मग तुम्हा सुरुवातीला सगळ्यांना स्पर्धेचे नियम सांगतो, म्हणजे घोळ होणार. तर मंडळी, 10 अंक हा ज्योतिषी अंकाच्या शास्त्रानुसार शुभ मानला जातो. अहो, एवढंच काय, लग्न, प्रेम, विवाह या क्षेत्रामध्ये सुद्धा 6 या अंकाला खूप मान आहे. श्री आणि सौ या स्पर्धेत सुद्धा आम्ही 6 जोडप्यांना घेऊन ही स्पर्धा करणार आहोत आणि निवडलेल्या जोडप्यांना घेऊन आम्ही त्यांच्यासोबत निरनिराळे खेळ खेळणार आहोत. आणि जो कोणी या खेळामध्ये जिंकेल त्याला कमी जास्त नाही तर 25 लाख रुपये मिळणारे मंडळी, 25 लाख. आता 25 लाख ही रक्कम ऐकल्यावर ऋषिकेश, जानकी सगळेच लोक खुश होऊन जातात. आता ते पुढे सांगतात की तुम्ही म्हणा की हे सगळी रक्कम तुम्ही काय म्हणून डिसाईड केली. तर मुळातच आम्ही असे जोडपे शोधत आहोत ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, स्वतःला सिद्ध करायचंय. जे लोक स्पर्धेत जिंकणार ते फेमस पण होणार, कारण त्यांना आम्ही आमच्या प्रॉडक्टचा ब्रँड अँबॅसेडर करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला प्रसिद्धी पण मिळणार, पैसा पण मिळणार आणि तुम्हाला हवा तो सपोर्ट आम्ही करणार. आमची कंपनी तुम्हाला सपोर्ट देणार तुम्हाला पुढे जाण्यासाठी. आता खरं तर या सगळ्या सपोर्टची गरज जानकी आणि ऋषिकेश याला खूप आहे. त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश ठरवतात काहीही झालं तरी स्पर्धा जिंकायची. तर प्रेक्षकांना तुम्हाला कळले ना स्पर्धेचे नियम आणि अटी. आता इथून पुढे त्यांनी नाना आणि सुमित्राबाईंचा सीन दाखवलाय. आता सुमित्राबाईंना कळलंय, त्या नानांना सांगतात की अहो, आपल्या 3 मुलांनी आणि 3 सुनांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला बरं. आता आजीबाईंना मिरच्या झोंबल्या ना. आजीबाई त्या नानांच्या खोलीत येतात आणि म्हणतात, ए बाई, त्या ऋषिकेश आणि जानकीला आपल्या घरामध्ये ओढू नको, सांगून ठेवते मी सुमित्रा. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं असं का बोलते का आई तू नेहमी. नानांना आलाय राग त्या सासूबाईचा. आता त्या म्हणतात, अगं बोलू नको तर काय करू, मला एवढं सांग की माझ्या गुंडीने त्या मीडिया पार्टनरवाल्यांना बोलवलं ना, मग त्या ऋषिकेश, जानकीला काय गरज होती स्पर्धेमध्ये भाग घ्यायची. सुमित्राबाई म्हणतात, असं का बोलते ग आई. अगं ऐश्वर्याने आणि सारंगने जरी स्पर्धेमध्ये त्या लोकांना बोलवलं ना तरी ही स्पर्धा सर्व वर्गांसाठी खुली आहे. नाना खाणाखुणा करून म्हणतात, बरोबर बोलते सुमित्रा. आता या सुमित्राबाई म्हणतात, जानकी ऋषिकेशने भाग घेतला तर काय चुकलं ग आई. आता या आजीबाई म्हणतात, देवा देवा देवा, अगं बाई सुमित्रे, ती जानकी होती ना घरात, तू तशीच भोळी होती, आता पण तशीच भोळेपणासारखीच विचार करते तू. अगं तुला कसं कळत नाही ग सुमित्रे, ते लोक मुद्दाम करताय, मुद्दाम स्पर्धेमध्ये भाग घेताय. ते मी जानकीला चांगली ओळखून आहे. अगं तिला ऐश्वर्यावर कुरघोडी करायला खूप आवडतं, त्यातच तिला आनंद मिळतो. मग आता सुमित्राबाई म्हणतात, हो का. मग त्या दिवशी ऐश्वर्याने सगळ्यांसमोर जानकीचा अपमान केला आणि तेव्हा जानकी सगळं निमूटपणे सहन करत होती. तेव्हा कुठे गेली होतीस ग आई तू. आता नाना म्हणतात, हा आता बोला सासूबाई. मग आता सासूबाई म्हणतात, ते जाऊ दे ग सुमित्रे, ते महत्वाचं नाहीये, पण मला सारखं असं वाटतंय की जानकी या स्पर्धेमध्ये ऐश्वर्याच्या विरुद्ध काहीतरी डाव खेळणार आहे. आता नाना त्या सासूबाईंकडे वटारून बघत असतात, डोळे वटारून. मग सुमित्राबाई म्हणतात, जावई बापू जरा माफ करा हं. आजीबाई नानांना म्हणतात, जावई बापू जरा माफच करा हं. नाही म्हणजे मला सांगा, सारंगची कंपनी नवीन आहे की नाही, त्याला गरज आहे हे सगळं मार्केटिंग वगैरे करायची, पण या ऋषिकेश जानकीला काय गरज आहे हे सगळं करायची. सुमित्राबाई आता चिडतात आणि म्हणतात, अगं आई, आत्ता सारंगने हातात कंपनी घेतली आहे, पण ती कंपनी ऋषिकेशनेच मोठी केली आहे.
अगं जे सारंगने केले नाही ना ते माझ्या ऋषिकेशनी केले. सारंगपेक्षा तो अनुभवी आहे आणि ऋषिकेशसाठी ही नवीन कंपनी नवखी आहे ना. ऋषिकेशला जास्ती गरज आहे या सगळ्या मार्केटिंगची. सारंगला तर ऑलरेडी आहे ना कंपनी. आता या आजी चिडतात आणि म्हणतात, सुमित्रे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. नाही, तू सारंगच्या बाजूने आहे का ऋषिकेशच्या बाजूने आहे का सुमित्रा? एक लक्षात ठेव सुमित्रे, कंपनीला आजही तुझंच नाव आहे. सुमित्रे मी काय सांगते ते लक्षात ठेव. ती जानकी तुझ्या नाकावर टिचून तुझ्यापेक्षा जास्ती मोठी कंपनी करणार आहे, तिची स्वतःची जानकी एंटरप्राइजेस. आणि आता या स्पर्धेमध्ये ती जानकी जिंकता कामा नये. लक्षात ठेव, तू ऐश्वर्या आणि सारंगच्या बाजूनेच उभं राहायचं. सुमित्रे तू सारंग आणि ऐश्वर्यालाच साथ द्यायची. लक्षात ठेवायचं माझं बोलणं. आता त्या अशा बोलतात ना तेव्हा नानांना खूप राग येतो त्यांचा, पण तरी सुद्धा आजी भांडणं लावायला काही मागे नाही हटत बाबा. आता असं बोलून त्या निघून जातात. सुमित्रांना आणि नानांना येतं टेन्शन. आता पुढच्या भागात बघा, जानकीला पुढचं सगळं कळतंय. आता ऋषिकेश तिला समजवतो, अगं जानकी आपण प्रामाणिकपणे खेळू हा खेळ, पण ती ऐश्वर्या चिटिंग क्वीन आहे ना. अगं ती नक्की काही ना काहीतरी आगाऊपणा करणार आहे. आता ऐश्वर्याने सारंगला सांगितले, आपल्याला खेळ खेळायची गरजच नाही, मी फिल्डिंग लावून आधीच आपल्या जिंकण्यावर शिक्कामोर्तब करून टाकलाय. तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड मोठा होता, मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय. प्लीज प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपली फॅमिली सगळ्यात जास्ती मोठी कशी होईल याकडे आपण लक्ष देऊयात. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 1 लाख सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील. आणि कसा वाटला एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवत जा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.